आपण काय सांगणार आहे आता सगळ्यांना? कोणाची गोष्ट? राम रामाची गोष्ट. ते यांना राम येणार आहे ना, आणि मग रामाची गोष्ट म्हटल्यावर आपण काय म्हणतो? जय श्रीराम. जय सियाराम. रामाच्या भावाचं नाव काय असतं ग? राम, राम हा, पर्वत भरत, बाला शत्रुघ्न शत्रुघ्न, आणि राम आणि अजून एक भाऊ राहिला ना, लक्ष्मण. लक्ष्मण हा. लक्ष्मण भाऊ आणि रामाच्या बाबाचं नाव काय असतं? राजा दशरथ. दशरथ. आणि राजा दशरथच्या बायकोंचं नाव काय असतं? कैकेयी सुमित्रा कौशल्या. हा. आणि मग राम आणि लक्ष्मण लग्न करायला कुठे जातात? वनवास लग्न करायला कुठे जातात? जनकपुरी. जनकपुरीला. कोणता राजा असतो जनकपुरीला? राजा दशरथ. जनकपुरीला कोण असतं? राजा जनक. जनक. आणि रामाचे बाबा कोण असतात रामाचे बाबा? राजा दशरथ. हा. मग जनकपुरीला जातात, तर कोणाचं स्वयंवर असतं तिकडे? सीता. सीता. सीता चांगली आहे. आणि मग सीता खूप चांगली आहे. तर सीतेच्या स्वयंवरासाठी काय अट ठेवली असते राजा जनकाने? काय उचलायचं आहे? धनुष्यबाण. कोणाचा? शिवाचा. शिवाचा. कोण उचलतं मग तो धनुष्यबाण? लहान आणि काय लावतो त्याच्यावरती? प्रचंडचा. प्रत्यंचा. आणि मग लावताना धनुष्यबाण पडून देतो. तोडून देतो. आणि मग रामाचं आणि सीतेचं काय होतं? स्वयंवर. स्वयंवर. आणि मग राम सीतेला घेऊन कुठे येतो? अयोध्या. अयोध्येला. चला. पण अयोध्येला आल्यावरती त्याला कैकेयी काय म्हणते? कुठे जा? आव. सॉरी, कुठे जा म्हणते? सॉरी. मग कैकेयी काय म्हणते? कुठे जा? वनवासाला. वनवासाला. कोण जातं मग वनवासात? सांगून द्या आधी सांग, वनवासात कोण जातं? कैकेयी हा? सुमित्रा कौशल्या. वनवासात कोण जातं? राम लक्ष्मण. आणि सीता. सीता. तिच्या स्वयंवराला. आणि मग सीता, राम आणि लक्ष्मण जेव्हा स्वयंवराला काय वनवासात जातात, तर मग एक दिवस काय होतं? सीतेला कोण दिसतं? तिला खूप कोण आवडतो? हरिण. मग ती रामाला काय म्हणते? हरिण पाहिजे. मग राम जातो, पण तो हरिण कोण असतो? राक्षस. काय ओरडतो तो? मग सीतेला आवाज ऐकू येतो. सीता काय म्हणते लक्ष्मणाला? लक्ष्मण जा आणि रामाला मदत कर. लक्ष्मण काय करतो मग? काय काढतो? लक्ष्मणची रेषा काढतो. आणि काय सांगतो सीतामाताला? सीतामाता बाहेर नको येऊ या लक्ष्मण रेषेच्या ना. आणि मग काय होतं? तेवढ्यात कोण येतं सीतेच्या घरी? एक पण तो कोण असतो ऍक्च्युली? रावण. तर ते ऋषीमुनी काय म्हणतो? सीतामाता मला काय दे? जेवण दे, मला भूक लागली आहे. मग सीतामाता म्हणते मी बाहेर नाही येऊ शकत. मग रावणाला काय येतो? मग काय होतं? तो म्हणतो मी तुला श्राप देईल. तर सीतामाता काय म्हणते? नाही. मग ती येते बाहेर जेवण द्यायला. तो रावण काय करतो? तिला आणि कशात टाकतो? त्याच्या विमानात. आणि मग सीता काय करते? आणि काय ओरडते? नाही, रावण जेव्हा सीतेला घेऊन जातो तर सीता काय ओरडते? कोण येतं मग तिच्या मदतीला? जटायू. फ्लाय करत. जटायू काय म्हणतो रावणाला? पण दुष्ट रावण काय करतो? जटायूचे पंख कापून देतो. पंख कापून देतो. एकच पंख कापतो. आणि मग बिचारा जटायू पडून जातो. मग काय होतं? राम आणि लक्ष्मण सीतेला राम आणि लक्ष्मण सीतेला काय करत असतात जंगलात?
शोधत असतात ना, मग त्यांना कोण भेटतं? कोण? हनुमान. हा. आणि मग राम म्हणतो, प्रिय हनुमान, ही माझी काय घे? अंगुठी. अंगुठी. आणि कोणाला दे? सीताला. सीताला. तर तो जातो असा कसा? उडून जातो. झुप उडून जातो. कुठे? लंका. लंका. आणि सीतामाताला काय म्हणतो? सीतामाता, हा, हे घे रामाची अंगुठी. हे पहा रामाची अंगुठी. आणि मग लंकेवरून निघताना काय करतो हनुमान? हा, जोरात सांग. आग लावतो त्याच्या शिपटीने. त्याच्या शेपुटीने आग लावून टाकतो ना. कशाला आग लावतो? पूर्ण कशाला आग लावतो? पूर्ण लंकेला जाळून टाकतो ना. मग घरी वापस आल्यावरती सगळी वानरसेना मिळून काय बांधते? राम सेतू. आणि मग राम सेतूवरनं कोण कोण असतं वानरसेनेमध्ये? हनुमान, हा? राम, हा? राम, नाही, बाली. राम. हा. एक राम लिहितो. हा, राम राम लिहितात. कशांवर लिहितात? सगळ्या दगडांवर. दगडांवर. राम पण होतो. आणि बाली आणि राम आणि सुग्रीव. मग लंकेला पोहोचतात. आणि मग काय होतं? काय होतं? रावणाचं आणि रामाचं. रावणाची आई कोण असते? रावणाच्या आईचं नाव काय असतं? कैकसी. आणि रावणाच्या बाबांचं नाव ऋषी विश्वेश्वरा. आणि रावणाच्या भावाचा तो चांगला भाऊ जो असतो त्याचं नाव काय असतं? विभीषण. मग यांचं युद्ध होतं. तर एक दिवस लक्ष्मणाला इथे जेव्हा बाण लागतो तर राम त्याला हनुमानाला काय म्हणतो? काय आण? संजीवनी बुटी. पण संजीवनी बुटी हनुमानाला सापडत नाही. तर तो काय करतो? पूर्ण पर्वत. हा. आणि मग रामाचं आणि रावणाचं युद्ध. राम कुठे बाण मारतो रावणाला. आणि रावण काय म्हणतो? जोरात सांग. हे राम. आणि मग राम कोणाला घेऊन येतो अयोध्येला? सीताला. हा. आणि मग अयोध्येला सगळेजण काय करतात साजरा? दिवाळी. हा. कोणतं गाणं म्हणतात? राम. राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, हाँ, चला केली वाली मैं मनाऊंगी, हाँ, माखन मिश्री के दाम को खिलाऊंगी, हाँ. जन्मों के सारे पाप मिट जाएंगे, राम आएंगे. बोलो सियावर रामचंद्र की जय.